अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाथरूममध्ये ठेवलेल्या या वस्तू वाढवतात नकारात्मकता. आजच काढा बाहेर. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. वास्तूनुसार घरात ठेवलेल्या वस्तू सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या बाथरूममध्ये पुढील गोष्टी असल्यास गरिबी येऊ शकते. वास्तूनुसार कोणत्या गोष्टी बाथरूममध्ये ठेवू नये हे जाणून घेऊया. ओले कपडे. जर बाथरूममध्ये ओले कपडे असतील तर ते धुवा आणि ताबडतोब सुकवण्यासाठी घराबाहेर ठेवा. ओले कपडे चुकूनही बाथरूममध्ये ठेवू नका, कारण यामुळे सूर्यदोष होतो. ओले कपडे घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. त्यांना बाथरूममध्ये लटकून ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आणि वाद वाढतात. तुटलेली चप्पल. तुटलेली चप्पल बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका. तुटलेली चप्पल देखील नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की तुटलेली चप्पल घरातील ग्रहांची अशुभ स्थिती निर्माण करू शकते. त्यामुळे तुटलेली चप्पल ताबडतोब काढा आणि त्या जागी नवीन चप्पल घाला. रिकामी बादली. वास्तूनुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने घरामध्ये अशुभ निर्माण होते. त्यामुळे बाथरूममध्ये नेहमी पूर्ण बादली ठेवावी. रिकामी बादली हे गरिबीचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की रिकाम्या बादलीमुळे घरातील धनाची हानी होऊ शकते. त्यामुळे नेहमी रिकामी बादली भरून ठेवा किंवा बाथरूममधून काढा. तुटलेला आरसा. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा ठेवू नका. तुटलेला आरसा घरामध्ये वास्तुदोष निर्माण करू शकतो. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे बाथरूम आणि घरात तुटलेला आरसा ठेवू नका. त्याऐवजी नवीन आरसा ठेवावा. झाडे. वास्तूनुसार बाथरूममध्ये झाडे ठेवू नका. बाथरूममध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात. यामुळे घरात वास्तुदोष वाढतो. झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा हवी असते. यामुळे बाथरूममध्ये झाडे ठेवू नका. सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अशा कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. अधिक तपशिलासाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.